सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जाहिरातीची चर्चा सुरू आहे। देवाभाऊ नावानं वर्तमानपत्र, सोशल मीडियासह मुंबई आणि ठाण्यात सुद्धा फ्लेक्स झळकतायत। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला मुख्यमंत्री फुलं अर्पण करताना दाखवण्यात आलेत। यातनं नेमका काय संदेश आहे पाहूयात या रिपोर्टमधून। देवाभाऊ वर्तमानपत्रांपासून सोशल मीडियातले पोस्टर असो की मुंबई आणि ठाण्यात मुख्यमंत्र्यांचे मोठमोठे बॅनर, नुकतंच मराठा आरक्षणावरून सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा GR काढला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अशा प्रकारे देवाभाऊ म्हणत जाहिराती करण्यात आल्या। वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावरील पोस्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना फुलं अर्पण करताना दाखवण्यात आले। सोबतच शिवरायांची राजमुद्राही आहे आणि देवाभाऊ एवढाच सूचक उल्लेख करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज आणि मुख्यमंत्र्यांशिवाय कुणाचाही फोटो या जाहिरातीत नाही ना आरक्षणावरून कुठलाही उल्लेख केलाय, मात्र सूचक संदेश हा स्पष्ट आहे। त्यामुळे जाहिरातीवरून महायुतीत श्रेयवाद सुरू झाल्याची चर्चा आहे, कारण मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा फोटो या जाहिरातीत नाही। एकनाथ शिंदे जाहिरात देतील सर्व वृत्तपत्रात। हा पैशाची स्पर्धा आहे आणि दोघांकडेही काळा पैसा भरपूर आहे, दोघांकडे ब्लॅक मनी आहेत खूप प्रचंड। त्याच्यामुळे आज देवाभाऊच्या नावानं दिली, परवा या डेप्युटी सीएमच्या नावानं महाराष्ट्रात ही स्पर्धा आहे। ही काळ्या पैशाची स्पर्धा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। ब्लॅक मनी, लुटलेल्या पैशातून या जाहिरातबाजी सुरू असतील तर तुम्ही त्याला कसं काय रोखणार? मराठा आंदोलकांचा जनसमुदाय घेऊन जरांगे पाटील भगव्या वादळासह मुंबईत धडकले होते, पण मराठ्यांचं आंदोलन सरकारनं मोठ्या खुबीनं हाताळलं आणि हैदराबाद गॅझेटवरून सरकारनं काढलेल्या GR वर जरांगे पाटीलही समाधानी झाले। मराठवाड्यातला सगळा मराठा समाज सुद्धा व्यवस्थित OBC आरक्षणात कुणबीच्या माध्यमातून जाणारे, सातारा संस्थांच्या माध्यमातून पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यातलाही मराठा समाज आरक्षणात जाणारे, काही संभ्रम नाही, फेंभ्रम नाही, काही नाही, आम्हाला टाईम नाही, त्याच्यावर आम्हाला आता बोलायची गरज नाही, काय गरज नाही। GR चांगला आहे, सगळं चांगलं आहे आणि त्याच्या पुढचं सांगतो आम्ही दुरुस्त करायचं सांगितलं, बस का GR दुरुस्त सुधारित काढायचं सांगितलं। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातही हे बॅनर झळकलेत। चंदगडचे आमदार शिवाजी पाटलांनी हे भव्य पोस्टर लावले। कोणी निंदा करो, कितीही टीका करो, तरीही गोरगरीब जनतेला न्याय देणारा देव माणूस हा एकच, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसदार, ना जातीचा, ना पातीचा, ना भाषेचा, देवाभाऊ महाराष्ट्राच्या जनतेचा। तर आमची श्रेयवादाची लढाई नाही, मराठा आणि OBC समाजाला न्याय देण्याचं काम महायुती सरकार करतेय, असं शिंदे म्हणाले। श्रेयवादाच्या लढाईमध्ये आम्ही नाही, मराठा समाज असेल, OBC समाज असेल, याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी महायुती सरकार करते आहे आणि महायुती सरकारने 2.5 वर्षामध्ये केलेलं काम, त्याची पोचपावती या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे। आता देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून दुसरी इनिंग सुरू केलेली आहे। यापुढे देखील असंच काम वेगाने या राज्याचा विकास, सर्वसामान्य गोरगरिबांना मदत, हाच आमचा अजेंडा आहे। श्रेयवादाच्या राजकारणाचा प्रश्नच येत नाही। महाराष्ट्राचं सरकार किंवा कोणत्या राज्याचं सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावानं आणि सही शिक्क्यानंच चालतं। त्याच्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात जे निर्णय झाले त्याचं श्रेय हे सगळ्यात आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावं लागेल। जरी आम्ही विरोधी पक्षात असलो आणि आम्ही सरकारचे टीकाकार असलो तरी अत्यंत एक महाराष्ट्र राज्यामध्ये अवघड प्रसंग निर्माण झाला होता, पेच प्रसंग निर्माण झाला होता। त्यातून मार्ग निघेल की नाही अशा शंका उपस्थित झाल्या होत्या, पण मुंबई उच्च न्यायालय आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी एकत्रित येऊन हा तिढा सोडवला।
विधानसभा निवडणुकीपासून देवाभाऊ हा महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपकडून ट्रेंडमार्क करण्याचा प्रयत्न झाला. मग निवडणुकीनंतरही लाडकी बहीण योजना सुरू ठेवणं असो की आता आरक्षणासारखा मोठा किचकट प्रश्न सोडवणं असो, देवाभाऊ चर्चेत आहे. ठाण्याहून गणेश थोरातसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.